नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. बारवाड येथील आदिनाथ जैन भवनसाठी 12,30,000 रुपयेचा तिसरा हप्ता जमा. बारवाड येथील श्री 1008 आदिनाथ जैन भवनसाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी 40,60,000चा निधी मंजूर केला होता. त्यामध्ये पहिला हप्ता 3 लाख, दुसरा हप्ता 5 लाख यापूर्वी देण्यात आला होता व नुकताच 12,30,000 रुपयेचा तिसरा हप्ता जमा झाला असून आतापर्यंत 20,30,000 रुपये अण्णावहिनी यांनी मंजूर करून आमच्या या भवन बांधकामास चालना दिली असल्याची माहिती अभय निर्वाणी, राजेंद्र निगवे, गुंदर निर्वाणी यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की पहिल्या 2 हप्त्यामध्ये पहिल्या मजल्याचे काम झाले होते व आता उर्वरित कामाला आता जमा झालेल्या रकमेतून सुरुवात करण्यात येईल व पूर्ण काम मंजूर निधीतील राहिलेल्या निधीतून होईल व उर्वरित रक्कमी लवकरच आम्हाला देतील असा विश्वास असल्याचे सांगून आज अण्णावहिनी यांनी आमचे हे भवन बांधण्यासाठी जे सहकार्य केले आहे त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच असून त्यांनी मंजूर केलेल्या या निधीबद्दल आम्ही समस्त दिगंबर जैन समाज व श्री 1008 आदिनाथ जैन भवन कमिटीकडून आभार व्यक्त करतो असे सांगितले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर बारवाड याला भवनसाठी एक 40,60,000चं अण्णावहिनी, आमदार शशिकला जोल्ले वहिनी व अण्णासाहेबांना जोल्ले यांनी 40,60,000 मंजूर केले व त्याचा पहिला हप्ता 3 लाख, दुसरा हप्ता 5 लाख आणि तिसरा हप्ता 12,30,000 असे 20,30,000 आत्तापर्यंत जमा आहेत आणि पुढची जी रक्कम आहे ती अण्णावहिनी यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल अशी आम्ही त्यांच्याकडे ग्वाही करतो व आमच्या जैन समाजाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. पुढच्या वाटचालीसाठी आभार मानतो आणि आभार मानतो. तर श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर बारवाड याला भवनसाठी एक 40,60,000चं अण्णावहिनी, आमदार शशिकला जोल्ले वहिनी व अण्णासाहेबांना जोल्ले यांनी 40,60,000 मंजूर केले व त्याचा पहिला हप्ता 3 लाख, दुसरा हप्ता 5 लाख आणि तिसरा हप्ता 12,30,000 असे 20,30,000 आत्तापर्यंत जमा आहेत आणि पुढची जी रक्कम आहे ती अण्णावहिनी यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल अशी आम्ही त्यांच्याकडे ग्वाही करतो व आमच्या जैन समाजाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. पुढच्या वाटचालीसाठी आभार मानतो आणि आभार मानतो.